केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याने साखर उद्योगातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील भारताची पत कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे। या निर्णयामुळे पुढील महिन्यातील सौदे रद्द होणार असून साखर कारखान्यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे। जालना जिल्ह्यातील हातवण लघु प्रकल्प आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याबाबत मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडली। आमदार अर्जुन खोतकर यांच्या पाठपुराव्यामुळे भूसंपादनासाठी 150 कोटींचा निधी पुरवणी मागण्यांतून देण्याचा सकारात्मक निर्णय सरकारनं घेतलाय। बीड शहरातील मुख्य रस्त्यांसाठी 22 कोटींचा निधी मंजूर होऊन 4 महिने झाले तरी पालिकेने अद्याप कामाला सुरुवात केली नाही। केवळ नाल्यांची कामे उकरून ठेवून पालिकेकडून बीडकरांच्या डोळ्यात धूळफेक केली जात असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे। धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांची 12 वर्षांची प्रतीक्षा संपली असून रेशन कार्डवर 63 रुपये लिटर दराने 3 लिटर रॉकेल वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे। जिल्ह्यात 84,000 लिटर रॉकेलचा कोटा मंजूर झाला असून पहिला टँकर दाखल झाल्याने वितरणाला सुरुवात झाली आहे। लातूर नीट पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण लागले असून समाज माध्यमांतून पसरलेले हस्ताक्षरातील प्रश्न कोणाचे आहेत याचा तपास पोलीस करतायत। या प्रकरणात आणखी 2 जणांची चौकशी करण्यात आली असून यात एका संस्था चालकाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे।